सकाळ सकाळ श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळची देवपूजा बघा. एवढं प्रसन्न वाटत होतं का नाही देवपूजा करून, असं मन एकदम समाधान होत होतं. आणि समाधान मनाला काय असतं व तेवढंच देवापुढं हात जोडायला पाहिजे. देवपूजा केली. मग काल एक ब्लाऊज शिवला बघा. देवपूजा वगैरे झाली, घरातलं काम झालं, स्वयंपाक पाणी, पोरं शाळेला गेली डबे घेऊन, आणि मग दुपारनं काय करायचं म्हणून तेवढा ब्लाऊज शिवून घेतला. आणि ती ब्लाऊज शिवला पण त्याला खडे होते. मग खडे होते म्हणल्यावरती आता खडे काढायला लय वेळ लागतो. मग मी कसं डोकं चालवलं की ती खडे मी डायरेक्ट चिटकवली. म्हणजे ती तशीच लेस बरोबर कट केली आणि बरोबर मागच्या भागाला वेगळी चिटकवली. मागचा भाग जो होता तो मागच्या भागाला चिटकून घेतली आणि जी बाहीची होती ती बाहीला चिटकून घेतली. आणि किती छान दिसते बघा. ती असं वाटत सुद्धा नाही ती चिटकवलेली आहे म्हणून. एवढं म्हणजे कसं असं दिसून पण येत नाही ती चिटकवली म्हणून. आणि परत मग चिटकवून ही झाल्यानंतर आपलं स्वयंपाकाला लागले. संध्याकाळचं टायमिंग होतं. आता काय करायचं म्हणून परत कांद्याची पात वगैरे चिरून घेतली. ही त्या दिवशीची पात आहे बघा, बहिणीकडनं आणलेली. ती चिरून घेतली. परत थोड्या वेळाने स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये भाकरी आणि मटकीची भाजी केली. मटकीची भाजी करून घेतली आणि 2 भाकरी केल्या आणि भात लावलेला कुकरला. मग आपलं स्वयंपाक वगैरे केला. तिथनं पुढं सगळं आवरलं. किचन, भांडी, दुपारची भांडी राहिलेली शिल्लक, ब्लाऊज शिवायला बसल्यामुळं भांडी शिल्लक तशीच होती. मग ती घासून वगैरे घेऊन आपलं स्वयंपाक ही घेतला करून. आणि मग त्याच्या पुढं जेवण वगैरे केलं. जेवण केलं आणि मग पोरं आमची बाजारला गेलती. आज दीदी माझी बाजारला जाऊन आली. मग बाजारातल्या तिनं काही छोट्या मोठ्या क्लिपा घेतल्या. त्या थोडंसं ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ती कसं वाटतंय ती सांगा तेवढं. पिलिव गावचा बाजार होता तो. आणि आज माझ्या भावाच्या पुरीचा बड्डे आहे बघा. माझी लाडकी भाची जान्हवी हॅपी बड्डे. आज 28 तारीख आहे, 28 जानेवारी. आज हा व्हिडिओ सगळा कालचा आहे पण तिचा वाढदिवस आजचा असल्यामुळे मी आजच सांगते तुम्हाला. माझ्या लाडक्या भाचीचा वाढदिवस आहे म्हणून तिला शुभेच्छा द्यायच्या आहेत मला. त्या व्हिडिओ मार्फत मी दिलेल्या आहेत. आणि चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. ₹100 किलो.